नमस्कार. द डीप डाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण काहीतरी खूप वेगळं करणार आहोत. म्हणजे आज आपल्याकडे कुठला मोठा लेख नाही, रिपोर्ट नाही किंवा पुस्तकही नाही. आजचा आपला स्रोत आहे फक्त एक साधं 5 शब्दांचं मराठी वाक्य. आणि ते वाक्य आहे, बायकोला बसमध्ये मराठी कथा. एवढंच. आणि आजची आपली चर्चा याच भोवती फिरणार आहे. या 5 शब्दांमध्ये किती वेगवेगळ्या गोष्टी, किती भावना, किती चित्र लपलेली असू शकतात, हे आपण आज उलगडून पाहणार आहोत. खरं आहे. आणि मला वाटतं यातच खरी मजा आहे. कधी-कधी कसं असतं ना, की कमीत कमी शब्दांमध्येच सर्वात जास्त अर्थ दडलेला असतो. हे वाक्य म्हणजे कसं सांगू, जणू एका बंद खोलीची किल्ली दिल्यासारखं आहे आणि दार उघडून आत काय आहे हे बघण्याची उत्सुकता प्रत्येकाला वेगळी असते. आज आपण तेच दार उघडून बघणार आहोत. अगदी बरोबर. चला तर मग सुरुवात करूया. पण आपण एक एक शब्दाने पुढे जाण्याऐवजी आधी एक चित्र उभं करूया का डोळ्यासमोर? कल्पना करा, महाराष्ट्रातल्या कुठल्या तरी एका शहरातून दुसऱ्या शहराकडे जाणारी एसटी बस धावते. संध्याकाळची वेळ आहे. खिडकीबाहेरची झाडं, शेतं, लहान लहान गावं मागे पळतायत. आत बरीच गर्दी आहे, लोकांची बोलणी, कंडक्टरची आरोळी, इंजिनचा तो एकसुरी आवाज. आणि या सगळ्या गोंधळात खिडकीच्या सीटवर एक जोडपं बसलंय. आणि नवरा अगदी हलक्या आवाजात, फक्त तिला ऐकू जाईल अशा बेताने आपल्या बायकोला काहीतरी सांगतोय. मला वाटतं इथून आपली आजची चर्चा सुरू होतीये, त्या नात्यापासून, बायकोला या शब्दापासून. खूप सुंदर, तुम्ही खूप सुंदर चित्र उभं केलंत आणि तुम्ही अगदी बरोबर मुद्दा पकडलाय. या वाक्याचा आत्मा आहे ते नातं. बायको नाही तर बायकोला. तो ला प्रत्यय सगळं काही सांगून जातो. म्हणजे ही क्रिया तिच्यासाठी होतीये, तिला उद्देशून होतीये. ही काही अशी सार्वत्रिक कथा नाहीये जी सगळ्यांसाठी आहे. नाही, ही एक एक खाजगी भेट आहे जी फक्त तिच्यासाठी आहे. जणू काही तो नवरा म्हणतोय, बाहेरच्या जगात काहीही चालू दे, हा क्षण, ही गोष्ट फक्त तुझ्यासाठी आहे. यात एक प्रकारची काळजी आहे, प्रेम आहे. हो, आणि एक खाजगी पण आहे. पण हे नातं अजून घट्ट होतं कारण ते कुठे आहे यावरही खूप काही अवलंबून आहे. म्हणजे नात्याचा एक खास क्षण तर दिसतोय आपल्याला, पण तो क्षण कुठे घडतोय हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे, नाही का? बसमध्ये ही जागा त्या क्षणाला अजून खास कशी बनवते? खूपच. बस ही जागाच मोठी मजेशीर आहे. ती एकाच वेळी खूप सार्वजनिक आणि खूप खाजगी असू शकते. तुमच्या आजूबाजूला 50 अनोळखी लोक बसलेले आहेत. प्रत्येकाची वेगळी दुनिया, वेगळी चिंता. पण त्याच वेळी त्या प्रवासात तुम्ही तुमच्याच विचारात हरून जाता. ती खिडकी म्हणजे तुमच्यासाठी एक वेगळं जग असतं. तर ह्या सार्वजनिक जागेत, त्या गर्दीत, त्या गोंगाटात हे जोडपं स्वतःसाठी एक लहानसं असं अदृश्य घर तयार करते. पण एक मिनिट, बस म्हणजे फक्त गोंगाट आणि अनोळखी लोकच का? म्हणजे अनेकांसाठी, विशेषतः रोज प्रवास करणाऱ्यांसाठी, तो एक शांतपणे विचार करण्याचा, स्वतःसाठी वेळ काढण्याचा क्षण असू शकतो. दिवसभराच्या कामातून सुटका. कदाचित ती कथा त्या शांततेचाच एक भाग असेल, गोंगाटापासूनचा बचाव नाही. हा हा खूपच वेगळा आणि महत्वाचा मुद्दा आहे. कदाचित तुम्ही म्हणताय तेच खरं असेल. तो गोंगाट त्यांच्यासाठी आता पार्श्वसंगीतासारखा झाला असेल आणि त्या दोघांनी एकमेकांशी जोडलं जाण्यासाठी तो निवांत वेळ निवडला असेल. ही कथा म्हणजे गोंधळावर मात करण्यासाठी नाहीये, तर त्या प्रवासाला, त्या वेळेला अजून सुंदर बनवण्यासाठी असेल. अर्थात हे सगळं तेव्हाच शक्य आहे जेव्हा जेव्हा या नवरा बायकोला बसायला जागा तरी मिळालेली असावी. हो, बरोबर. मुंबई पुण्याच्या गर्दीत उभं राहून एकमेकांचा हात धरणं अवघड, तिथे कथा कुठली सुचणार? हा मुद्दाही महत्वाचा आहे. म्हणजे आपण असं गृहीत धरूया की त्यांना खिडकीजवळची छान सीट मिळाली आहे. तर आपल्याकडे आता एक जोडपं आहे. एका विशिष्ट जागेत ते बसले आहेत. आणि आता येतो कथेचा गाभा, मराठी कथा. हे फक्त कथा नाहीये, तर मराठी कथा आहे. हे विशेषण खूप काही सांगून जातं, नाही का? निश्चितच. मराठी हा शब्द त्या कथेला, त्या संवादाला एका एका सांस्कृतिक मुशीत बसवतो. याचा अर्थ त्या दोघांमध्ये एक समान धागा आहे. ती भाषा त्यांची स्वतःची आहे. त्या भाषेतले विनोद, त्यातले संदर्भ, त्यातल्या म्हणी. त्यातल्या म्हणी, हे सगळं त्यांनाच कळणार. ती कथा कदाचित महाराष्ट्राच्या मातीशी जोडलेली असेल, इथल्या इतिहासाशी किंवा समाज जीवनाशी. त्यामुळे तो संवाद अधिक खोल आणि अर्थपूर्ण बनतो. हो, आणि यामुळे माझ्या मनात एक प्रश्न येतोय की मराठी कथा म्हणजे नक्की कोणती कथा असू शकते? कारण कथेच्या प्रकारावरूनही त्या नात्याबद्दल खूप काही कळू शकतं. उदाहरणार्थ, ती एखादी जुनी लोककथा असेल की पु ल देशपांडेंच्या शैलीतला एखादा विनोदी किस्सा, की मग त्यांनी एकत्र पाहिलेल्या सिनेमाची गोष्ट.
प्रत्येक प्रकारच्या कथेमुळे त्या क्षणाचा रंगच बदलून जाईल. अगदी बरोबर. चला, या शक्यतांचा विचार करूया. समजा तो नवरा पुलंच्या शैलीत आजूबाजूच्या लोकांचे निरीक्षण करून एखादा विनोदी किस्सा तयार करून सांगत असेल. याचा अर्थ काय? त्यांचं नातं हलकं-फुलकं आहे, त्यात विनोद आहे आणि ते छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद शोधतात. आता दुसरी शक्यता बघा. समजा तो इतिहासातली म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची किंवा एखाद्या वीराची गोष्ट सांगत असेल, तर ते त्यांच्यातील समान मूल्य, अभिमान आणि संस्कृतीबद्दलची ओढ दाखवतं. आणि तिसरी शक्यता जी मला खूप जवळची वाटते ती म्हणजे त्यांनी एकत्र अनुभवलेल्या एखाद्या प्रसंगाची आठवण. आठवते आपण एकदा असेच पावसात भिजलो होतो, अशा प्रकारची एखादी गोष्ट. ही कथा म्हणजे केवळ मनोरंजन नाहीये, तर तो त्यांचा सामायिक भूतकाळ पुन्हा जिवंत करण्याचा एक प्रयत्न आहे. हो. आणि चौथी शक्यता म्हणजे एखादी काल्पनिक कथा, कदाचित त्यांच्या भविष्याबद्दल, त्यांच्या स्वप्नांबद्दल. आपलं एक छोटंसं घर असेल समुद्रकिनारी, अशी एखादी गोष्ट. यातून त्यांची स्वप्न, त्यांच्या आशा आकांक्षा दिसतात. त्यामुळे तुम्ही पाहिलंत का, मराठी कथा हा एकच शब्दप्रयोग आपल्याला त्या जोडप्याच्या नात्याच्या किती वेगवेगळ्या पैलूंबद्दल विचार करायला लावतो. ती कथा त्यांच्या नात्याचा आरसा बनते. अरे वा, मी या दृष्टिकोनातून कधी विचारच केला नव्हता. आपण नेहमी कथेच्या कंटेंटवर लक्ष देतो, म्हणजे गोष्टीत काय आहे यावर. पण इथे तर कथा सांगण्याची क्रिया, दी ॲक्ट ऑफ टेलिंग, हीच जास्त महत्वाची वाटतेय. जणू काही काय सांगितलं यापेक्षा कोणी, कोणाला आणि कुठे सांगितलं हे जास्त महत्वाचं आहे. तुम्ही अगदी अचूक शब्द वापरलात, क्रिया. इथे कथा सांगणं ही एक क्रिया आहे, एक कृती आहे आणि त्यामागे अनेक हेतू असू शकतात. आपण कथेच्या प्रकाराबद्दल बोललो, आता हेतूंबद्दल बोलूया. सगळ्यात सोपा हेतू म्हणजे मनोरंजन. प्रवासाचा वेळ जावा, कंटाळा दूर व्हावा. पण मला वाटतं इथे गोष्ट त्याहून खोल आहे. हो, मलाही तसंच वाटतं. दुसरा आणि महत्त्वाचा हेतू म्हणजे संवाद. आजच्या धावपळीच्या आयुष्यात नवरा बायकोमध्ये कामाव्यतिरिक्त बोलणं तरी किती होतं? आज काय झालं, जेवलात का, याच्या पलीकडे संवाद जातच नाही. अशा वेळी कथा हे एकमेकांशी जोडलं जाण्याचं एक सुंदर माध्यम बनतं. तुम्ही तुमच्या भावना, विचार, कल्पना दुसऱ्यापर्यंत पोहोचवता. तिसरा हेतू जो आपण आधी स्पर्श केला तो म्हणजे आठवण. आपलं नातं कसं सुरू झालं, आपले सुंदर क्षण कोणते होते, हे पुन्हा एकदा ताजं करणं. आणि चौथा हेतू जो खूप सूक्ष्म असतो तो म्हणजे समजूत. कधीकधी एखादी गोष्ट थेट बोलता येत नाही. बरोबर. एखादा सल्ला द्यायचा असतो किंवा दुसऱ्याची समजूत काढायची असते, तेव्हा कथेचा आधार घेतला जातो. म्हणजे हे असं आहे की त्यांच्यासाठी कथा सांगणं हेच एक प्रकारचं प्रेम व्यक्त करण्याचं माध्यम, लव्ह लँग्वेज झालं आहे. जसं कोणी भेटवस्तू देतं, कोणी एकमेकांना वेळ देतं, तसंच हे जोडपं एकमेकांना गोष्टी ऐकवून प्रेम व्यक्त करतंय. अप्रतिम. लव्ह लँग्वेज हा शब्द अगदी चपखल बसतो इथे. ती कथा म्हणजे शब्दांनी विणलेली एक शाल आहे, जी नवरा आपल्या बायकोला त्या प्रवासात पांघरतोय. तिला बाहेरच्या जगापासून जपण्यासाठी, तिला उबदार वाटण्यासाठी. त्यामुळे ती कथा काय आहे यापेक्षा ती सांगितली जात आहे हे जास्त महत्त्वाचं ठरतं. चला, थोडं या चित्राच्या बाहेर जाऊन विचार करूया. हे एक वाक्य फक्त एका जोडप्यापुरतं मर्यादित आहे का, की यातून आपल्याला आपल्या समाजाबद्दल, आपल्या संस्कृतीबद्दलही काहीतरी दिसतं? मला वाटतं सार्वजनिक वाहतूक आणि मराठी माणसाचं नातं हा एक वेगळ्याच अभ्यासाचा विषय आहे. 100%. मुंबईची लोकल किंवा बेस्ट बस, पुण्याची PMT किंवा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचणारी ती लाल डब्याची ST ही फक्त वाहतुकीची साधनं नाहीत. या आपल्या लोकसंस्कृतीचा, आपल्या साहित्याचा आणि सिनेमाचा अविभाज्य भाग आहेत. ही ठिकाणं म्हणजे जिवंत कथांची खाण आहेत. इथे तुम्हाला समाजाचं खरं प्रतिबिंब दिसतं. अगदी. कितीतरी लेखक, कवी यांना त्यांच्या कथा, त्यांचे विचार याच प्रवासात सुचले असतील. बसची खिडकी म्हणजे जगाकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन देणारी चौकट असते. तुम्ही एकाच वेळी त्या गर्दीचा भागही असता आणि त्यापासून अलिप्त राहून निरीक्षणही करू शकता. बरोबर. आणि या बसमध्ये किंवा ट्रेनमध्ये अनेक नाती जुळतात, संवाद घडतात. अनोळखी माणसं काही तासांपुरती एकमेकांचे मित्र बनतात, आपल्या मनातल्या गोष्टी बोलून मोकळी होतात. या वाक्यात दिसणारं जोडपं हे त्याच मोठ्या सामाजिक चित्राचा एक छोटा पण महत्त्वाचा भाग आहे. ते आपल्याला सांगतात की धावपळीच्या सार्वजनिक जीवनातही खाजगी सुंदर क्षण निर्माण करणं शक्य आहे. त्यासाठी फक्त इच्छाशक्ती हवी.
मला वाटतं आपल्यापैकी प्रत्येकाने कधी ना कधी प्रवासात आपल्या जवळच्या व्यक्तीसोबत असे छोटे छोटे खास क्षण अनुभवले असतील. कदाचित गोष्ट सांगितली नसेल, पण एकत्र गाणं ऐकलं असेल किंवा खांद्यावर डोकं ठेवून शांतपणे बाहेर बघत बसला असाल. हे वाक्य त्या सगळ्या लहान पण अत्यंत महत्त्वाच्या क्षणांची आठवण करून देतं. हो, आणि हेच या वाक्याचं खरं सामर्थ्य आहे. ते वैयक्तिक असूनही सार्वत्रिक आहे, युनिव्हर्सल आहे. ते आपल्याला आपल्या आयुष्यातल्या अशा क्षणांकडे पुन्हा एकदा बघायला लावतं. मग या सगळ्या चर्चेचा अर्थ काय? आपण एका वाक्यापासून सुरुवात केली आणि नाती, समाज, संवाद, प्रेम व्यक्त करण्याच्या पद्धती इथपर्यंत पोचलो. यातून घेण्यासारखं काय आहे? इतक्या कमी शब्दांत इतका मोठा अर्थ कसा काय दडू शकतो? मला वाटतं हे वाक्य आपल्याला कथालेखनाच्या किंवा खरं तर कोणत्याही कलेच्या एका मूलभूत तत्वाची आठवण करून देतं. कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त सांगणे, याला इंग्रजीत मिनिमलिझम म्हणतात. हे वाक्य म्हणजे एका शक्तिशाली कथेचं बीज आहे. हे अगदी अर्नेस्ट हेमिंग्वेच्या त्या प्रसिद्ध 6 शब्दी कथेसारखं आहे. फॉर सेल, बेबी शूज, नेव्हर वोन. हो. तिथे जसे न सांगितलेल्या गोष्टींमुळे एक दुःखाची, करुणेची भावना मनात दाटून येते, तसंच इथे बायकोला बसमध्ये मराठी कथा या वाक्यात न सांगितलेल्या गोष्टींमुळे एक उबदार, आपुलकीचं आणि प्रेमाचं चित्र उभं राहतं. कमी शब्द, पण मनात विचारांचं आणि भावनांचं वादळ निर्माण करण्याची ताकद. म्हणजे लेखकाने किंवा सुचवणाऱ्याने फक्त एक दार उघडून दिलं आहे आणि आत काय आहे हे पाहण्याचं, अनुभवण्याचं स्वातंत्र्य आपलं आहे. अगदी तसंच. हे वाक्य आपल्याला म्हणजे श्रोत्याला किंवा वाचकाला कल्पनाशक्ती वापरायला भाग पाडतं. ते नवरा-बायको कसे दिसतात, ते कुठे चालले आहेत, त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव काय असतील, ती कथा ऐकताना बायकोच्या चेहऱ्यावर स्मितहास्य आहे की उत्सुकता, हे सगळं आपण आपल्या अनुभवानुसार, आपल्या कल्पनेनुसार ठरवतो. त्या रिकाम्या जागा भरून आपण स्वतःची एक कथा तयार करतो. आणि म्हणूनच प्रत्येकासाठी या वाक्याचा अनुभव वेगळा असेल. म्हणजे हे एक वाक्य नसून कथेचं एक बीज आहे. एक असं बीज जे प्रत्येकाच्या मनात वेगवेगळ्या प्रकारे रुजू शकतं आणि त्यातून वेगवेगळ्या कथांची झाडं उगवू शकतात. एका वाक्यातून एवढं काही मिळणं हेच भाषेचं आणि कल्पनाशक्तीचं खरं सौंदर्य आहे. निश्चितच. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे वाक्य आपल्याला दाखवून देतं की कथेची पार्श्वभूमी म्हणजे सेटिंग, पात्र म्हणजे कॅरेक्टर्स आणि त्यांचा आपापसातील संबंध म्हणजे रिलेशनशिप हे कथेच्या मूळ गाभ्या इतकेच, किंबहुना कधीकधी त्याहूनही जास्त महत्त्वाचे असतात. इथे आपल्याला कथा काय आहे हे माहीत नाही, पण ती कोणाला, कुठे आणि कोणत्या संदर्भात सांगितली जात आहे हे माहीत आहे. आणि केवळ एवढ्या माहितीवर एक संपूर्ण भावना विश्व उभं राहतं. केली आणि त्यातून नात्यांची गुंफण, सार्वजनिक आणि खाजगी अवकाशातील तो नाजूक फरक, कथाकथनाचं सामर्थ्य आणि मराठी संस्कृतीचं एक लहानसं दर्शन घेतलं. एका वाक्यात किती शक्यता दडलेल्या असू शकतात हे आज आपण अनुभवलं. हो, आणि या चर्चेच्या शेवटी श्रोत्यांना विचार करण्यासाठी एक शेवटचा मुद्दा सोडून जाऊ इच्छितो. आपण आत्तापर्यंत या वाक्याला कथेचं शीर्षक किंवा कथेची ओळख मानून चाललो होतो. म्हणजे कोणीतरी कुठेतरी बसमध्ये बायकोला एक मराठी कथा सांगत आहे. या घटनेचं हे वर्णन आहे. पण एक वेगळा विचार करून पाहूया का? कोणता? काय होईल जर हेच वाक्य, हे पाठशब्द, हीच संपूर्ण कथा असेल तर? आपण कथेची व्याख्या काय करतो? सुरुवात, मध्य आणि शेवट असलेली घटनांची साखळी. पण कथा म्हणजे केवळ घटनांची साखळी नसते. कथा म्हणजे एक क्षण, एक भावना, एक कृतीसुद्धा असू शकते. बसमधला तो एक क्षण जिथे एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसाठी गोष्ट सांगण्याचा फक्त विचार करते किंवा सांगायला सुरुवात करते, तीच मूळ कथा असू शकते का? ते 5 शब्दच एक संपूर्ण चित्र, एक संपूर्ण भावना व्यक्त करत आहेत. कदाचित यानंतर काही घडलंच नाही किंवा काय घडलं हे महत्त्वाचंच नाही. तो क्षण, ती कृती, ती भावना, तीच कथा आहे. कथेची नेमकी व्याख्या काय, यावर आपल्याला पुन्हा एकदा विचार करायला लावणारा हा प्रश्न आहे.